जय भीम. भीमगौरव तरुण मंडळ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने पंचशील बुद्ध विहाराची स्थापना व बुद्ध मूर्तीची स्थापना 25 मे 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते होणार आहे. तरी आपण सर्वांनी भीमगौरव तरुण मंडळ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण. भीमगौरव तरुण मंडळ माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना अनुयायांना विनंती आहे की पंचशील बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी आरडगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आरडगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे आरडगाव हे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज या गावामध्ये आले होते. त्या ठिकाणी सुभेदार भोटे आणि त्यांची भेट झाली आणि या गावाला एक आकर्षक असं एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच गावामध्ये फलटण तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर कृष्णेंद्र भोटे यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आलेल्या लोकशाहीचं पहिले सरपंचपद भूषवलं. याच गावामध्ये डॉक्टर कृष्णेंद्र भोटे यांनी पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1967 साली डॉक्टर कृष्णेंद्र भोटे हे त्या ठिकाणी गेले. याच गावामध्ये BC कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील खंदे असे आमचे पुढारी बॅरिस्टर BC कांबळे या ठिकाणी आले. 1937 साली मुंबईच्या डिला रोड BDD चाळीमध्ये भीम प्रासादिक भजन मंडळ सुरू झालं आणि 1937 ते 1956 या काळात मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा व्हायच्या. त्याच्या अगोदर एक भीम जलसा असायचा, तो भीम प्रासादिक भजन मंडळ होतं. त्यामध्ये आमचे सदाशिव अप्पाजी काकडे यांचे वडील त्या ठिकाणी जे होते ते तुळशीराम काकडे असतील किंवा त्या ठिकाणचे आमचे सावराम काकडे असतील किंवा त्या ठिकाणचे आमचे अशोक अप्पाजी काकडे असतील, विजय अप्पाजी काकडे असतील, त्याच ठिकाणी आमचे कृष्णाजी काकडे असतील, त्या ठिकाणी आमचे सयाजी काकडे असतील आणि अशांनी ह्या भीमगौरव तरुण मंडळाचा त्या भीम प्रासादिक भजन मंडळाचा रथ पुढे नेला आणि 1977 साली या आरडगावमध्ये आमदार चिमणराव कदम यांच्या हस्ते नवीन बुद्ध विहाराचं उद्घाटन झालं. आमदार चिमणराव कदमांनी त्या ठिकाणी आम्हाला सभामंडप दिला आणि आमदार चिमणराव कदमांनी एक सुंदरसं असा सभामंडप दिल्यानंतर त्या ठिकाणी भीमगौरव तरुण मंडळ एक दगडी असं बांधकाम असणारं छोटंसं बुद्ध विहार आपण केलं. 1987 साली भारतीय दलित पॅन्थरचा बुलंद आवाज रामदास आठवले या गावामध्ये आले आणि आंबेडकरी चळवळीचा झंझावात या महाराष्ट्रामध्ये जो गाजत होता त्या रामदासजी आठवलेंना ताकद देण्याचा प्रयत्न आणि आमच्या मंडळाला त्यांनी अन्यायाच्या विरुद्ध जी आम्हाला साथ दिली ते रामदासजी आठवले 1990 साली मंत्री झाले आणि 1984 पासून भारतीय दलित पॅन्थरमध्ये आंबेडकरी चळवळीचे हे भीमगौरव मंडळ रिपब्लिकन पक्षाचं काम करत आहे. 4 वेळेस ग्रामपंचायतचा सदस्य हा रिपब्लिकन पक्षाचा
आमच्या साथीने आमच्या गावामध्ये गावाचा एकोपा राहावा म्हणून आम्ही एकत्रित काम करतो. त्यामध्ये आम्हाला 4 वेळा सदस्य, 1 वेळेस उपसरपंच यावेळेस आणि भीम गौतम मंडळाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एकदा पंचायत समिती कीर्तिकुमार काकडे यांनी लढवली, एकदा जिल्हा परिषद फुलाबाई कांबळे यांनी लढवली. असा वारसा, राजकीय सामाजिक वारसा असलेले हे गाव आता पंचशिलेच्या मार्गाने जात असताना तथागतांचा महामार्ग जो जगाला बुद्ध हवे की युद्ध हवे, जगाला बुद्ध हवे म्हणून या ठिकाणी भीम गौतम मंडळाच्या सर्व महिलांनी, कार्यकर्त्यांनी 1-1 रुपया जमा करून हे बुद्धविहार आज 50 लाख रुपयाचं बुद्धविहार या ठिकाणी संपन्न झालं. माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी सभामंडप दिला आणि सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सभामंडप आला आणि उर्वरित 50 लाख रुपये भीम गौतम मंडळाच्या गोरगरीब कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आमचं बुद्धविहार संपन्न होत आहे. फलटण तालुक्यातील, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे की ते देखलं बुद्धविहार बघण्यासाठी आपण आरणगाव या ठिकाणी 25 मे 2025 रोजी आपण उपस्थित राहावे. या आग्रहाची, नम्रतेची विनंती एवढंच सांगून की आंबेडकरी चळवळीचा आवाज तेव्हाही बुलंद होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आपण मात्र बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या महामार्गाला जाऊ. धन्यवाद. या ठिकाणी 25 मे 2025 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले 38 वर्षानंतर या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये परत एकदा येत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत